हां, तर पहिला प्रोग्राम आहे टू सम. ठीक आहे. तर काही नाही, सोपा क्वेश्चन आहे, इझी आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, नम्स दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण बघू हा प्रॉब्लेम. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे, नम्स ॲरे दिलेला आहे. ॲरेमध्ये काय आहे, 2 आहे, 7, 11 आणि 15 आणि टार्गेट दिलेलं आहे 9. ठीक आहे. तर आपल्याला काही नाही करायचं, आउटपुटमध्ये ना असे 2 एलिमेंट रिटर्न करायचे आहेत की ज्याचा सम हे 9 असणार आहे. ठीक आहे. तर आपण जर नीट बघितलं, ऑब्झर्वेशन केलं, ठीक आहे, तर इथं काय दिसणार आहे आपल्याला, ऑब्झर्वेशन केलं तर पहिल्यांदा अशा 2 संख्या कोणत्या की त्यांच्या बेरीज 9 असणार आहे. तर आपण बघितलं 2 आणि 7 ह्या दोघांची बेरीज 9 आहे. तर कधी पण एक लक्षात ठेवायचं, जर का प्रोग्राम ॲरेचा असेल ना, तर मोस्टली आपण ना जो ऑप्टिमल सोल्युशन बघितलं तर हॅशमॅपनं सॉल्व्ह होत असतं, कारण की हॅशमॅपचं टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ 1 असते. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघू ब्रूट फोर्स. ठीक आहे. जर इंटरव्ह्यूवर म्हणला की तू पहिल्यांदा ब्रूट फोर्स कसं विचार करणार, तर बेसिकली काय करायचे, 2 लूप घ्यायचे आपल्याला, फॉर लूप. एक फॉर लूप घ्यायचा आहे, तो काय करणार, इंट आय इक्वल टू 0 आणि एनपर्यंत चालणार. ठीक आहे. एक फॉर लूप. त्याच्यामध्ये अजून एक फॉर लूप, तो काय करणार, इंट आय इक्वल टू जे इक्वल मीन्स आय प्लस 1. ठीक आहे. म्हणजे जे इक्वल टू आय प्लस 1 म्हणजे आय इथं असणार आणि जे इथं असणार. ठीक आहे. आणि तो बघणार, इथं अजून एक कंडिशन लागणार, इफ. ठीक आहे. की नम्स ऑफ आय प्लस नम्स ऑफ जे इक्वल टू टार्गेट. ठीक आहे. हे जर असेल तर हे कंडिशन ट्रू होणार आणि इथं आपण रिटर्न करणार 2 इंडेक्स आपले. ठीक आहे. आय आणि जे असेल ते, आणि हे इथं संपणार. हा प्रोग्राम आहे. पण नीट जो ऑब्झर्व केलं, जर का एखाद्या प्रोग्राममध्ये 2 लूप्स असतील, हा एक लूप आणि हा 2 लूप, ठीक आहे, तर टाईम कॉम्प्लेक्सिटी असती ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर, कारण की आपण 2 लूप यूज केले त्याच्यामुळे एन स्क्वेअर झाला. जर एकच लूप यूज केला असतं तर ऑर्डर ऑफ एन असलं असतं, आणि हे ऑप्टिमल असतं कधी पण. ठीक आहे. तर हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि ह्यानं मेमरी खूप होणार आहे. ठीक आहे. तर आपण हा यूज नाही करणार, आपण दुसरा सोल्युशन यूज करणार आहे जो ऑप्टिमल असणार आहे. ते असतं युजिंग हॅशमॅप. हॅशमॅपचं कसं असतं की आपण लवकर ॲक्सेस करू शकतो, त्याचा कॉन्स्टंट टाईम, त्याचा टाईम हा कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. तर हॅशमॅपचं पण खूप इझी आहे. तर बेसिकली काय करावं लागणार आहे, आपल्याला हॅशमॅप डिक्लेअर करावं लागणार, राईट. तर जावामध्ये आपण कसं डिक्लेअर करतो, हॅशमॅप, आणि हॅशमॅपमध्ये की व्हॅल्यू पेअर असते, राईट. तर इंटिजर कॉमा इंटिजर, त्याच्यानंतर नाव देऊ त्याला नम्स मॅप इक्वल टू न्यू हॅशमॅप. हे त्याचा सिंटॅक्स आहे. ठीक आहे. तर बेसिकली आपण काय करणार नाही, आपल्याला काय करायचं आहे, ऑप्टिमल सोल्युशन काढायचं, राईट. कारण हे एन स्क्वेअर चाललं आहे, आपल्याला ऑर्डर ऑफ एनमध्ये काढायचं आहे. तर बेसिकली आपल्याला एकच फॉर लूप यूज करायचा आहे, इंट आय इक्वल टू 0 आणि एनपर्यंत चालणार हा. ठीक आहे. आता आपण काय करणार, आता इथं ट्रिक आहे. ठीक आहे. ट्रिक कशी आहे की नीट ऑब्झर्व केलं, आपल्याला टार्गेट दिलेलं आहे बेसिकली, म्हणजे ए प्लस बी इक्वल टू टार्गेट. ठीक आहे. तर आपल्याला टार्गेट दिलेलं आहे, टार्गेट किती आहे, 9 आहे. बेसिकली आपल्याला टार्गेट दिलेलं नाही, म्हणजे आपल्याला 2 संख्या काढायच्या आहेत. तर आपण काय करायचं, हे ए तिकडं टाकायचं, म्हणजे कसं होणार, बी इक्वल टू टार्गेट मायनस ए, हे फॉर्म्युला. आणि आपल्याला काय करायचं आहे, फक्त बी हुडकायचं, राईट. तर आपण काय करणार, सेम तसंच आपण एक व्हॅलिड नाव देऊ त्याला, इंटिजर कॉम्प्लिमेंट इक्वल टू टार्गेट मायनस नम्स ऑफ आय. आता नम्स ऑफ काय घेतलं, कारण की आपल्याला प्रत्येक इटरेट करायचं आहे, पहिल्यांदा हा घ्यायचा आहे, पुन्हा हा घ्यायचा आहे, पुन्हा हा एक घ्यायचा आहे, आणि नंतर चेक करायचं आहे की जो हा कॉम्प्लिमेंटरी आहे तो ह्या ॲरेमध्ये, ह्या हॅशमॅपमध्ये आहे का नाही. म्हणजे नम्स डॉट कंटेन्स की, आणि करून आपल्याला ह्याच्यामध्ये चेक करायचं. जर का ह्याच्यामध्ये तो ऑलरेडी असेल, आता हॅशमॅपमध्ये कसं असतं, की व्हॅल्यू पेअर असते, ठीक आहे, ते की असतं, इथं व्हॅल्यू असतात, तसं इथं चेक करायचं आहे की तो इथं आहे का नाही. जर असेल तर डायरेक्ट रिटर्न करायचं आहे, आणि झालं, आपण एका फॉर लूपमध्ये सोल्युशन काढलं आहे. ठीक आहे. कोड बघू डायरेक्ट. चा कोड बघितला ना, स्टार्टिंगला मी सांगितलं ब्रूट फोर्स अप्रोच, राईट. तर ब्रूट फोर्स अप्रोचमध्ये ना आपण काय केलं, 2 लूप यूज करतो आहे. ठीक आहे. एक फर्स्ट लूप हा आणि दुसरा हा, आणि डायरेक्ट रिटर्न करतो, हे सिम्पल आहे. ठीक आहे. जर आता दुसरा क्वेश्चन हा, हे जरा इंटरेस्टिंग आहे. जसं मी सांगितलं, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, कॉम्प्लिमेंट इक्वल टू टार्गेट मायनस एन नम ऑफ आय, म्हणजे बी इक्वल टू टार्गेट मायनस ए, हे फॉर्म्युला यूज करून
हॅशमॅपमध्ये आहे का नाही बघायचं आणि डायरेक्ट रिटर्न करायचं त्याची की व्हॅल्यू फिअर. ठीक आहे, हा एवढाच प्रॉब्लेम आहे.